नमस्कार मित्रांनो, मी संदीप तुमचं सर्वांचं माझ्या मराठी सिनेमा मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, कालच्या ठरलं तर मग या मालिकेत आपण बघितलं होतं की अर्जुनने सायलीवर प्रेम व्यक्त करून सुद्धा सायली कुसुमताईसोबत कोल्हापूरला जायला निघते आणि इकडे अर्जुन ठरवतो काहीही झालं तरी आपण दोघे एकत्र येणारच. पण कोल्हापूरला जाता जाता कुसुमताई कशी तरी सायलीची समजूत काढते आणि मध्येच बसमधून उतरून घरी यायला वापस येते. तर आजच्या भागात आपण काय झालं ते बघूया, पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मागचा भाग सुरू करूया. तर मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला चैतन्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. तो मेसेज असं कुसुमता येतो. त्यात लिहिलं असतं की मी आणि सायली कोल्हापूर न जाता वापस घरी आलो आहोत. तो मेसेज वाचून चैतन्य फार खुश होतो आणि तो लगेच अर्जुनकडे जायला निघतो, कारण त्याला माहिती आहे अर्जुन पण कोल्हापूरला जायच्या तयारीत आहे. पण तो जाताना ठरवतो की अर्जुनला हे दोघी वापस आल्या हे सांगायचं नाही, कारण तेच आपण त्याला सांगितलं तो मधुभाऊकडे जाईल आणि पुन्हा काही घोटाळा करून बसेल. तर मित्रांनो, मला वाटतं चैतन्यासारखा मित्र सगळ्यांना असावा आहे. तो किती काळजी करतो या अर्जुनची, त्या सुखात दुःखात त्याला फार मोलाची साथ देतोय आणि त्याच्यामुळे अर्जुन खंबीरपणे उभा आहे. तर मित्रांनो, पुढच्या सीनमध्ये चैतन्य जसा अर्जुनच्या रूममध्ये जातो तो बघतो की अर्जुनची एकदम जय्यत तयारी चालली कोल्हापूरला जाण्याची. मात्र तो अर्जुनला म्हणतो, अर्जुन मला वाटतं पुन्हा कोल्हापूरला न जाता इथेच थांबावं. मग अर्जुन म्हणतो, का रे काय झालं? तो म्हणतो, महिपतच्या वकिलाने मधुबनला नोटीस पाठवली आहे, लवकरात लवकर बहुतेक त्याची तारीख असेल. तर मला वाटतं तू मधुबनसाठी इथेच थांबावं, कारण आपल्या दोघांना माहिती आहे दोषी वकील काहीही करणार नाही. मात्र अर्जुन त्याला धीर म्हणतो, तू बिलकुल काळजी करू नको, माझं त्या केसवर एकदम बारीक लक्ष आहे. तर मला सध्या जाणून घ्यायचं आहे की मी मिसेसला प्रपोज करून सुद्धा त्यांनी मला का उत्तर दिलं नाही. आणि मी एक काम करतो, हवं तर मी ना प्लेन आहे ते बघतो, नाही तर बाहेर रोड जातो, म्हणजे लवकरात लवकर येईल मी त्यांना भेटून. तरी चैतन्य त्याला म्हणतो, यार असं नको करू, ऐक माझं. पण अर्जुन काय ऐकायचं तयार नसतं. मग चैतन्य त्याला म्हणतो, मला वाटलं तू माझं ऐकणार नाही, मग तुला मी खरं सांगतो. ॲक्च्युली कुसुमताईंचा मला मेसेज आला होता, सायली वहिनी आणि कुसुमताई कोल्हापूरला गेल्याच नाही आहेत, त्या मध्येच उतरल्या आणि घरी वापस आल्या. मित्रांनो, हे ऐकताच अर्जुन एवढा खुश होतो, तो म्हणतो मी लगेच मधुबनच्या घरी जातो आणि मिसेस सायला ते विचारतो. मग चैतन्य त्याला म्हणतो, मला वाटतं तू हे करशील म्हणून मी तो सांगणार नव्हतो. आणि तेवढ्याच चैतन्याच्या मोबाईलला अजून एक मेसेज येतो. त्यात कुसुमताई लिहिलं असतं की मी अर्जुन सरांना हे सांगू नका, नाहीतर ते आमच्या घरी येतील आणि मधुबनला अजूनच त्रास होईल. मग हा मेसेज वाचून चैतन्य जेव्हा सांगतो अर्जुनला, अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी काही तिकडे जात नाही, पण आता मी रिलॅक्स झालो आहे. तर मित्रांनो, बरं का, मधुबनच्या घरी मधुभाऊ ना टेन्शनमध्ये बसलेले असतात, कारण त्यांना आता खूप टेन्शन आलं आहे की महिपतच्या वकिलाने जी नोटीस पाठवली तिचं कारण काय असेल, त्याला असं काय सापडलं त्याच्यामध्ये नोटीस पाठवली. आणि मधुबनने ही पण भीती असते की आता आपला जामीन रद्द होतो काय. ते बिचारे खूप टेन्शनमध्ये असतात, स्वतःच म्हणतात ठीक आहे जाऊ दे, आपले दोषी वकील आहेत ना ते बघून घेतील. आता बिचारा मधुबनला कोण सांगणार की दोषी वकिलाने मिळून कट केला आहे म्हणून. पण तेवढ्यात दारावर कोणतरी जोरात थाप देतं. मधुभाऊ उठून बघतात आणि दार उघडतात, तर समोर कुसुम आणि सायली असतात. ते दोघींना पाहून एवढे आश्चर्यचकित होतात, ते दोघींना एवढे प्रश्न विचारतात जसं की तुमचा ॲक्सिडेंट झाला काय, तुम्ही बरे आहात ना, वगैरे वगैरे. कुसुमताई म्हणते, मधुभाऊ दारात एवढे प्रश्न विचारताय का, आम्हाला घरात ते येऊ द्या. मधुभाऊ दोघींना घरात घेतात आणि मग सायली झोपते. त्यावेळेस सायलीला अर्जुनने जे प्रपोज केलं आहे वगैरे वगैरे ते सगळे क्षण आठवतात. आणि तिकडे एक्झॅक्टली अर्जुनच्या घरी सुद्धा अर्जुन सायली साडी घेऊन बसलेला असतो आणि सेम त्यालाही ते क्षण आठवत असतात. मग तेवढ्यात कुसुमताई मधुभाऊला म्हणते, मधुभाऊ प्लीज तर किचनमध्ये येता का, मला तुमची बोलायचं आहे. मग मधुभाऊ आणि कुसुमताई किचनमध्ये जातात. मग मधुभाऊ तिला म्हणतात, सांग आता तुम्ही वरती वापस का आलात ते. मग ती मधुभाऊला सांगायला लागते की मधुभाऊ आम्ही जेव्हा बस स्टॉपवर गेलो ना आणि जे भारी मधुभाऊला पटलं ना मला, आणि मी त्याला पण प्रचंड घावले. पण बरं का, आपल्या सायलीने तुमचं वचन मोडलं नाही, तिने त्याच्याकडे ढुंकून बघितलं नाही किंवा बोलली पण नाही ती. मलाच काळजी वाटायला लागली की जर हा इथे येऊ शकतो तर उद्या तो कोल्हापूरला पण येईल आणि तुमचे मावळे भावाच्या घरासमोर जर त्याने तमाशा केला तर काय होईल या विचाराने मी जरा भांबवून गेले. आणि मध्ये सायली पण चक्कर आली, त्याची तब्येत खराब झाली. मग मी विचार केला की जे काय होईल ते होईल, पण आपल्या समोरच होईल. म्हणून मी काय केलं, आम्ही बसवून उतरलो आणि तिला घेऊन मी घरी आले, कारण इथे तुमच्या डोळ्यासमोर तरी सायली राहील आणि तुमचा धाक तिला राहतो. बरोबर केलं मधुभाऊ मी. मधु म्हणता, हो, तर मला एक कळत नाही आहे त्या अर्जुनला कसं कळलं तुम्ही तिकडे चाललात. मग जरा कुसुमताई घाबरते, कारण आपलं माहिती आहे तिनेच फोन करून तिला सांगितलं असतं.
पण ती वेळ सारून येते. ती म्हणते अहो तो वकील आहे, त्याच्यात खूप सारे खबरी असतील ना, एवढे खबरी असल्यानंतर त्याला बरोबर बातमी कळते. आणि कोल्हापूरमध्ये पण खबरी असतील त्याचे, म्हणून बरं झालं मी इकडे घेऊन आले तिला. मधू म्हणतो हो हो बरं केलं, आता काय आपण सायली कुठे पाठवायचं नाही. मग कुसुम ते चुकून बोलून जाते, कसं पटवलं तुम्हाला? मधू म्हणतात काय बोललीस तू? नाही नाही मग ती म्हणते नाही नाही तुम्हाला पटलं ना माझं बोलणं, असं म्हणते मी. मधू म्हणतो हो, आता आपण सायली तेच ठेवून घेऊ. आणि मित्रांनो मला खूप बरं वाटलं इथे की आता लेखक, मला वाटलं कोल्हापूरला येतो आणखी काय ट्रॅक ॲड करतो काय, आणखी मतलब चिंगम सारखी एक गोष्ट खेचते काय असं वाटत होतं. पण बरं झालं वापस ते पनवेलला आलेत ते. मग मित्रांनो मधुभाऊंना कन्व्हिन्स केल्यानंतर सायली कोल्हापूरला काकूंना फोन लावते आणि काकूला म्हणते सॉरी काकू, आम्ही काल निघालो होतो कोल्हापूरला यायला, पण काही कारणामुळे आम्ही वापस आलो. ती काकू पण म्हणते हो ना गं, तुमची किती वेळा बघितली आम्ही, पण असं झालं तरी काय? मग कुसुमताई सांगते काकू आपली सायली प्रेमात पडली. मग ती काकू आश्चर्यचकित होते, अगं असं कसं बोलतेस तू, आपली सायली किती सोजवळ, किती समजूतदार आहे आणि ती अशी कशी प्रेमात पडेल, तिचं लग्न झालंय ना. मग कुसुमच म्हणते काकू काकू ऐका माझं एकदा, शांतपणे ऐका, तिनं तिच्या नवऱ्याच्याच प्रेमात पडली आहे. काकू म्हणतो असं कसं होईल, तिचं लग्न झालंय ना आणि हे लग्न तर मधुभाऊंना मान्य आहे ना. मग कुसुम म्हणते हो आधी त्यांना मान्य होतं, पण आता असं काही झालंय की ते आता त्यांच्या खूप रागवले. आणि तुम्हाला तर फोनवर सांगण्यासारखं खूप सिम्पल नाही, ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे, मी तुम्हाला नंतर कधी निवांत सांगेल. मग काकू सुद्धा म्हणते हो ना गं, तिकडे ते आणि इकडे माझी मुलगी सुद्धा तशीच करते बघ. मी या दोघांना म्हणजे तिला तिच्या नावाला एकत्र आणण्यासाठी खूप झटपट करते आणि मला वाटतं तू सुद्धा सायलीसोबत तेच करावं, तू पण सायलीला तिच्या नावाला एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे. हे ऐकून कुसुमताई म्हणते हो गं, हो काकू तुमचं ऐकून मला खूप धीर मिळाला आहे आणि खूप बळ मिळालं आहे. आता मी या दोघांना एकत्र आणल्याशिवाय बिलकुल थांबणार नाही. आणि मित्रांनो इथे आपल्याला असं दिसतंय की आता लवकरात लवकर इकडे चैतन्य आणि इकडे कुसुमताई दोघे मिळून अर्जुन सायलीला एकत्र आणतीलच. ते बघण्यासारखं राहिलं तर ते काय करतात ते. तर मित्रांनो आता आपण जाऊ सुभेदारांच्या घरी. सुभेदारांच्या घरी कल्पना आणि प्रतापच्या बेडरूममध्ये कल्पना प्रताप बोलत असतात. प्रताप कल्पना म्हणतो कल्पना खरंच मला माफ कर की मी तुला सोडून माझ्या बिझनेस ट्रिपवर गेलो, पण मला ते बिझनेस ट्रिपवर जाणं खूप गरजेचं होतं, कारण मी क्लायंटला काय सांगणार होतो कारण की माझ्या मुलाचं खोटं लग्न उघडकीस आलं म्हणून मला नाईलाज झाला आणि मला जावं लागलं. कल्पना सुद्धा म्हणते काही हरकत नाही हो, काही प्रॉब्लेम नाही, पण मला ना कधी कधी त्या अर्जुनचा खूप रागही येतो आणि खूप काळजीही वाटते. अहो त्याने कॉफी सोडली ती मुलगी नाही म्हणून घरामध्ये. प्रतापला पण आश्चर्य होतं, काय ती मुलगी घरातून गेली तरी कॉफी सोडली, बाप रे बाप, इथं भयंकर हद्दच झाली. प्रताप म्हणते हो ना हो, काय करावं मला या मुलाचं कळत नाही, त्या मुलीने त्याचं आयुष्य फार वाटवड केलं, त्याचं भविष्य अंधारात ढकलून गेलं. मग प्रताप इथे एक हुशारीची गोष्ट बोलतो, तो म्हणतो कल्पना तुला एक कळतंय का, सगळ्या दोष त्या मुलीचा नाही आहे, आपला मुलगा एक हुशार नामांकित वकील आहे आणि तो मॅच्युअर आहे, हे सगळे निर्णय त्याने पण घेतले होते, त्यामुळे सगळ्या दोष त्या मुलीचा फायदा नाही, त्याच्यात अर्जुनचा पण तेवढा दोष आहे. म्हणजे एवढं प्रॅक्टिकल विचार हा प्रताप करतो, हे एक बरं आहे. आणि मित्रांनो आपण इतके वेळ सायली अर्जुनबद्दल बोलतोय, त्यांच्या प्रेमाबद्दल बोलतोय, इतकं पॉझिटिव्ह बोलतोय, आणि असं कसं होईल की ती निगेटिव्ह प्रिया या सिरियलमध्ये नसेल किंवा या भागामध्ये नसेल. तर तिने तिचं कारस्थान सुरू केलं मित्रांनो. त्याने सगळ्या सुभेदारांना हॉलमध्ये बोलवलं आहे आणि नुसतं बोलवलं नाही तर सायलीने ज्या पण वस्तू त्यांना दिल्यात त्या घेऊन यायला सांगितलं आहे. प्रताप म्हणतो आम्ही त्या वस्तू आणल्यात, पण त्या वस्तूंचं करायचं काय. मग ती प्रिया म्हणते त्या वस्तू नाहीच, फक्त तुमच्या आठवणी आहेत, म्हणजे तुम्ही ज्या सायलीसोबत घालवल्या वेळ आहे त्याच्या आठवणी आहेत, त्या वस्तू आपल्याला जाळल्या पाहिजे, म्हणजे त्या जाळल्या तरच तुमच्या त्या आठवणी पण नष्ट होतील. ते म्हणतात हो पण हे करायचं कसं. मग ते म्हणते ठीक आहे मी एक काम करते, तिनं त्यांच्यासमोर खोका आणून ठेवते, या खोक्यात त्या सगळ्या वस्तू टाका, मी त्या वस्तू सगळ्या जाळून टाकते, म्हणजे एक एक सायलीची आठवणसुद्धा घरातून नष्ट होईल आणि सगळी निगेटिव्हिटी ह्या घरातून निघून जाईल आणि तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे रिलॅक्स होताल. ही गोष्ट प्रतापला पण आवडते. तिकडे ती व्हिडिओ अस्मिता म्हणते हो पण आमचे फोन कसे नष्ट करा आम्ही. मग ती प्रिया चिडून म्हणते अगं फोन नाही नष्ट करायचा, फोनमध्ये फोटो येतात ते डिलीट कर ना, सगळं काम होऊन जाईल आपलं. मग कल्पना रडायला लागते. मग तिला पण प्रताप म्हणतो तुला रडायला काय झालं आता.
ती सांगते, बघा ना इतके दिवस ती मुलगी म्हणजे सायली आपल्याला गोड बोलून फसवते आणि मी ह्या तन्वीचा खूप रागराग करायचे आणि आज हीच तन्वी आपल्या घराची किती काळजी घेते. आता कल्पना कळेल काही दिवसांनी किती काळजी घेते ती. मग हे ऐकून प्रिया जवळ बसते आणि म्हणते, मी तन्वी रविराज किल्लेदार, मी तुम्हाला वचन देते, मी तुम्हाला सगळ्यांना आनंदी ठेवेल. आता आपल्याला माहिती ही काय आनंदी ठेवणार म्हणून त्यांना, पण ठीक आहे. मग हे ऐकून अश्विन पण म्हणतो, हो ग तन्वी, मलाही तुझी गोष्ट पटली, मी आत्ताच वहिनीचे असं म्हणतो, पण लगेच गोष्ट सावरतो. म्हणतो नाही, त्या मुलीचे फोटो मी माझ्या फोनमध्ये डिलीट करतो. आणि तो खरंच ते फोटो डिलीट करतो आणि लगेच म्हणतो, तन्वी आता मला खूप रिलॅक्स वाटतं यार, खूप छान आयडिया आहे तुझी. आणि सगळं हे जे त्यांचं बोलणं किंवा हे ते काय ते अर्जुन लांबनं ऐकत असतो, पण तो काहीही रिॲक्शन देत नाही. आणि मित्रांनो, एवढं सगळं आजच्या मालिकेत घडलंय. आजचा भाग इथेच संपला होता. उद्याच्या भागात आपल्याला बघायचं आहे की आता तन्वीला अर्जुन काय उत्तर देत होते. आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे प्रताप वगैरे किंवा सुभेदार या तन्वी जाळ्यात अडकलेत. बिचारा अश्विन मला सुद्धा तेवढं चांगलं वाटत होतं, पण या प्रियाच्या जाळ्यात अडकला आहे. काय होतं त्यांचं काय नाही, तुमचे कमेंट नक्की कळवा. आणि कुसुमताईने जे आज काम केलं आहे ते मला खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं तेही तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो. आणि उद्याच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर भेटूया पुढच्या भागामध्ये.